तर मी ज्या ऑफिसमध्ये होतो ते डॅम्स अँड रिझर्व्हायर्स म्हणून सिरियाच्या बॉर्डरला एक डॅम होता, रुतबा डॅम म्हणून. तिथं माझी रेसिडेंट इंजिनिअरिंग झाली. ते होतं बगदादपासून 500 किलोमीटर. आता 500 किलोमीटर आणि तिथे गेल्यावर 10-12 दिवस राहायला लागायचं मला आणि बायका पोरं इकडं. पण शी वॉज सच ए करेजियस लेडी, आय टेल यू. आणि तिनं सगळं सांभाळलं. नमस्कार, मी गिरीश सांगळे. परमेश्वर सगळ्याच गोष्टी करू शकत नाही, म्हणून त्यांनी आईची निर्मिती केली आहे. पृथ्वीवर निर्मितीसाठी अभियंते हे परमेश्वराचंच एक रूप आहे. अनेक अभियंत्यांनी आपल्या अभियांत्रिकी कौशल्याने मानवी जीवन सुकर केलेले आहे. मोठे मोठे रस्ते, पूल, रेल्वे, धरण, कालवे, वाहतुकीसाठीच्या गाड्या, विमाने अशी कितीतरी उदाहरणे आहेत. अत्यंत प्रामाणिकपणे स्वतःच्या कामात कौशल्य वापरून अभियंते हे नेहमी काम करत असतात. अशा काही ऋषितुल्य अभियंत्यांची ओळख आपण या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून करून घेणार आहोत. आज आपल्याकडे असेच एक प्रामाणिक व्यक्तिमत्व आलेले आहे, श्री मनोहर शेयेकर. त्यांचे वडील सांगली जिल्ह्यात शिक्षक होते. शेयेकर सरांनी गिरण्या धरणाच्या पायाचा अवघड प्रश्न सोडवला. फुटणाऱ्या भंडारदरा धरणाला वाचवले. सांगलीतील चांदोली धरणाचे मातीकाम केले. एवढेच नाही तर इराकमध्येही त्यांनी धरणाची कामे केलेली आहेत. आज शेयेकर सरांशी जरा मोकळेपणाने गप्पा मारूया. सर आज 91 वर्षाचे झालेत. आपण त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देऊयात. सर, आपण मूळचे सांगलीचे राहणारे. आपल्याला संगीत, नाटक आणि सिनेमा यांची लहानपणापासून आवड होती का? आईनं मला गायन मास्तरांकडे पाठवलं. तिथं काय फार टिकत होत नाही. तर मला असं माझे मामा वडे चांगले गायचे. सिनेमातली गाणी आहेत. मामा विचारायचे, अरे हे गाणं म्हणतोय तू, राग कोकला सांग. अजून हे वाटतं की काय मी रागदारी काय शिकायला पाहिजे. वडिलांना पहिल्यांदा थँक्स. शिक्षक होते. आम्ही 8 मुलं आणि मी मोठा झाला. इंटरेस्ट झाल्यानंतर नाही सांगितलं इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं. मला एकदम आश्चर्य वाटलं, 8 मुलं हे कसं काय. पण त्यांनी इंजिनिअरिंगला ॲडमिशन. माझा विचार पहिल्यांदा काय होता माहिती का, ते मल्टी स्टोरी बिल्डिंग आहेत ना, त्याची स्ट्रक्चरल डिझाईन्स वगैरे आपण करायचे. पण त्याच्याऐवजी कॉन्क्रीटमध्ये जाण्याच्याऐवजी माझं आयुष्य मातीत गेलं. हे चांगल्या अर्थाने. सर, अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण हे 1926 साली बांधले गेले आणि 1967 साली त्या धरणाला तडे गेले. त्यावेळेस संगमनेर, अकोले तालुक्यातील सर्व लोक प्रचंड घाबरून गेले होते. या भागातील लोक अजूनही तुमची सातत्याने आठवण करतात. अजूनही ते लोक तुम्हाला विसरलेले नाहीत. या धरणाबद्दलच्या आपल्या काय आठवणीत आहेत ते थोडे सांगाल का? डॅमचा हा जवळ त्याची उंची जवळ 270 फूट आणि मॅसोनरी डॅम. तिथल्या थेरीप्रमाणे त्या गॅलरी नव्हती, नंतर ड्रेनेज हॉल नव्हती, नंतर अर्थक्वेकसाठी डिझाईनमध्ये प्रोव्हिजन नव्हती. तर एका दिवशी त्या ओव्हरशेअरला असं जाणवलं की प्रचंड पाणी येते खालनं ठिकठिकाणं. मग त्यांनी जे एक्सपर्ट बोलावले, एक्सपर्ट लोकांनी खालवरून बोर घेतला आणि त्यात रंग टाकला. तो रंग ताबडतोब बाहेर, म्हणजे इट वॉज सर्व बोर. मग ते रिपेअर करायचं ठरलं. तर रिपेअर करताना आम्ही याचं नाव घेत नाही कोणाची, तर कोण पाहिजे चांगलं कोणतरी पाहिजे. मी सीडीओ होतो डॅममध्ये. तर सरकारतर्फे मला हे आलं की तुम्ही भंडारदरा शिकलो. मी म्हटलं अरे बापरे, 2-3 महिनेच झाले मला इथं आता येऊन लगेच इथं. आणि इतर लोकांनी सांगितलं जाऊ नका, डॅम पडायच्या बेताला आहे. कशाला म्हणाले मी, हे बघा पडायचं असेल तर ते काय माझ्यामुळे पडणार नाही. जातं मी गेलो, काही नाही हो, एक खोली मोठी, एवढी मोठी खोली आणि एक बाथरूम आणि छोटंसं किचन. त्यात
आमचा सगळा संसार टाकला. त्यावेळी मेहनत होती पण, आणि त्याचं सगळं बघितलं प्रोसेस लिकेज होतं. मग त्यानंतर अगदी मल्टी ओरिएंटेड कामं झाली. एक नाही ग्राउंडिंग सिमेंटचं, पण त्याचा काय उपयोग झाला नाही. सिमेंटचे ग्राउंड करून द्यायचं. ड्रेनेज हॉल घेतली, त्याच्यातून मेजरमेंट्स सगळी सुरू केली. आणि सर, त्या धरणाला ग्राउंडिंग केल्यानंतर त्या धरणाचं पाणी थांबलं का? पाणी थांबेना, वरची क्रॅक ती उभारून होती. शेवटी ते पाणी खाली गेल्यानंतर बघितलं सर्व अशी क्रॅक दिसत. मग त्या क्रॅकमध्ये ग्राउटिंग करायचं. कसलं एपॉक्सी ग्राउटिंग. तर ते आहे ना, एपॉक्सी ग्राउटिंग करताना त्याने टेंडर बोलवले सरकारने फॉरेनचे. त्यांच्या मग मी कणगलकर नाथूसाहेब चीफ इंजिनियर होते. त्यांच्याकडे गेलो. साहेब म्हणाले एवढंच आहे ना, म्हटलं असं ग्राउटिंग करायचं आणि वॉटर टाईट करायचं, तर तुम्ही माझ्याकडे जाणार. मी डिपार्टमेंटली करून घेतो म्हटलं हे काम. आणि समोर आय डोंट नो, नाथूसाहेबांचा म्हणा किंवा गणेशचा माझ्यावर बँकेवर विश्वास होता. ते म्हणाले हा कोर्ट कॅरेल म्हणायला, तर माझ्याकडचं दिलं. आणि थोडक्यात तुम्हाला म्हणतो की ते काम तो गव्हर्नमेंटने कॉन्ट्रॅक्ट द्यायचं ठरवलं तर त्याचे खूप कमी किमतीत झालं. ते डिपार्टमेंट गेलं, त्याला बाळश्वारी केला तर तरी पाणी थांबलं. कनेक्टिंग केलं. सॉरी, कालपर्यंत जिथपर्यंत पाणी जाईल तिथपर्यंत कनेक्टिंग केलं. आणि तुम्हाला आशा वाटेल की लिकेज ऑलमोस्ट प्रचंड प्रमाणात थांबलं. पण सरफेस अपस्ट्रीमचा हे करावं, कारण सोर्स ऑफ लिकेज तोच होता ना. त्यानंतर मग बटरेसचं पॅकिंग त्याचं सुरू झालं. त्याची ऑब्झर्वेशन्स, त्यात CWP सुद्धा खूप काही काही इन्स्ट्रुमेंट अशी बसवली त्यांनी की तुम्हाला म्हणतो दिवसा ऊन पडत होतं डाऊनस्ट्रीम पेसवर, तेव्हा तो एक्सपांड व्हायचा आणि डॅम अपस्ट्रीमला झुकायचा. आता अपस्ट्रीमला झुकायचं हे फार बोल्ड असं काय ते झुकलेलं दिसत होतं. आणि मग रात्री काय व्हायचं, खासा हे थंड व्हायचा आणि इकडे तर ते त्या ह्याने सगळं रेकॉर्ड केलं. नंतर त्यामुळे बॉक्स शॉप होता की किती झुकते आणि किती होते तो बसवला. जवळ 1600 फुटाचा डॅम आहे आणि त्याला दोन्ही बाजूला चांगले कडक आहे. तर मधला 400 फूट 400-450 फूट त्याच्यामध्ये ही क्रॅक होती. म्हणजे वरून त्याने 100 फुटावर अशी क्रॅक होती. म्हणजे थ्रू आउट द 1600 फीट नव्हती. तेवढी ती बंद केल्यावर. आणि आता त्याला हे करून सुद्धा 50 वर्ष झाली. आणि मला रिपोर्ट येतात की काय ते नो प्रॉब्लेम. म्हणजे डॅम कन्स्ट्रक्ट केल्यानंतर 50 वर्षाने हे सुरू झालं आणि 50 वर्षाने रिपेअर झाल्यानंतर आता 50 वर्ष झाली. तर हे सगळं काम करत असताना मला काही वेळा आउटलेट बंद ठेवावं लागायचे. त्या आउटलेट बंद ठेवायची माझ्या ओरडा असतो, अरे ते पिकं जाय घरी दाखवलं, पिकं जाऊन दे तुझी, डॅम जायचे पाहिजे मला ते पाहिजे. सगळे पिचड होते आणि भांगडे आमदार होते आणि पिचड हे होते जेडपी. या दोघांचं इतकं सहकार्य मला बरोबर पाहून जातो. आता आम्ही पुढे जात असतो, भांगडे साहेबांनी की बसा म्हटलं, भांगडे पुढे तुम्ही बसा, मी पाठीमागे. इतकं त्यांनी रिस्पेक्ट पण दिला आणि कोऑपरेट पण केलं. आणि नंतर मग 72चा तुम्हाला दुष्काळ सुरू झाला. त्या दुष्काळ सुरू झाल्यावरती भंडाऱ्याचं कामही चालूच होतं. मग भांगडे साहेब आले तेव्हा, अहो काम नाही, दुष्काळी काम अकोले झाले म्हटले, बरेच लेबर आहेत, तेच काम तुम्ही घ्या. म्हणजे काय काय म्हणता होतं तुम्ही, हे माझं इथलं काम आहे, ते काम नाही, काही नाही होतं. ते घेतलं काम
जवळजवळ 20,000 लेबर 20,000 लेबर अकोले तालुक्यातले सगळे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा माझे मित्र एक पोलीस करून होते, त्यांनी सुद्धा चांगलं काम केलं. आणि तुम्हाला एकही तक्रार नाही की पेमेंट मिळालं नाही किंवा ह्याला मिळालं नाही किंवा पोटी आजरी आहे, खडी फोडायची, कुठं बंड बांधायचे, कुठे रस्त्याचं काम करायचं. हे सगळं काम झाल्यानंतर कलेक्टरमध्ये मीटिंग असायची. तर आता आठवत नाही नाव मला त्याचं, पण आपल्यापैकीच इंजिनियर तुम्हाला साहेब एक प्रपोजल आहे कलेक्टरना की जशी आपली शाळेला कॉलेजला सुट्टी असते मे महिन्यात, तर दुष्काळी कामाला सुट्टी द्यावी. पण काय बोलता काय म्हणाले, ते लोकांनी बऱ्याचही काम होतं मे महिन्यामध्ये. हे सांगा इथं करा, असं होतं ते बघा म्हणाले, तुम्ही शेतकऱ्यांचे कामावर जा आणि त्यांच्याकडनं धडा घ्या काय घ्यायचं ते. त्यांच्याकडनं एकही तक्रार माझ्याकडे आलेली नाही आणि येणारही नाही. असं त्याने ते काम कंप्लीट झालं. नंतर त्यावेळी चीफ मिनिस्टर होते, तेच होते, नाईकच होते. त्यांच्या हस्ते मला सर्टिफिकेट लेबर सोमाळे सोबत आणि तो एक माझ्या आयुष्यात लँडमार्क आहे. सांगली जिल्ह्यातील वारणा धरणावर आपण काम करत होता, तर त्या धरणावर आपण प्रचंड प्रमाणात माती काम केले. माती हा तर आपला आवडता विषय आहेच. त्या माती धरणाचे काम करताना आपला काय अनुभव होता? तुम्हाला अशा करून सांगितलं की हे मी जर ह्याच्यामध्ये गेलो होतो, सेक्रेटरी काय म्हणतो सचिवालय. तर तिथं चीफ इंजिनियर बोललं, नाव सांगत नाही. म्हटलं असं आहे, मला पोस्टिंग म्हटलं तर 1-2 वर्ष तरी साईटवर नको आहे. असं मिनिस्टर तुमचे मित्र त्यांनी सांगितलं. तेवढ्यात बांगडे साहेब बाहेर भेटले. हो म्हणे, गोविंदराव आधी तुमची वाट पाहत आहे. गोविंदराव आधी घेणार, गोविंदराव आधी वर्ग शेकायला केला. कसं म्हणा, काय तब्येत काय म्हणते, सांगितलं त्यांना असं असं. मला राहता कुठं, भेटलो पुण्याला. 15 दिवसात तुम्हाला पुण्याच्या पोस्टिंगची ऑर्डर देईल. मग त्या कुकडी प्रवेशच्या चांगल्या त्यानंतर देशमुख साहेब पाठीमागे अरे म्हणाले, नागपूर जवळ पेंच प्रायव्हेटला आहे, तर ऑर्गनर साहेब म्हणतात परदेशात आहे, तू जा तिथं. म्हटलं अशी जी परिस्थिती आहे आणि काय नाही, पाहिजे तेव्हा यायचं पुण्याला. म्हटलं नागपूर आणि पुणे काय जवळ आहे का म्हटलं, आणि असं कसं येता येईल म्हटलं. मग थांबले ते. नंतर काही दिवसांनी आले, वारणा पडला जा म्हणून आनंद झाला मला. माझं सांगली वारणा भावे होते तिथं. ते मला तेवढे भावे कोल्हापूरला राहतात आणि वारणा पडला इथला येतात, तू तिथंच राहायचं वारणा नगरला, बंगला बिंगला यायचं. तिथं 3-4 वर्ष मी राहिलो. आणि नंतर कसं काय व्हायला गेलं साहेब की मुलं मोठी होतात आणि मी असा बाहेर. सर, वारणा धरणावर एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण काम केल्यानंतर आपण किर्लोस्कर कन्सल्टन्सीमध्ये गेला. किर्लोस्कर कन्सल्टन्सीमध्ये आपल्याला प्रवेश मिळाला, तर त्याबद्दल थोडं सांगाल का? ते कसं काय प्रवेश मिळाला तुम्हाला? पण त्यांना मी दर गणेशोत्सवाला आम्ही 3 गणेशोत्सव जाऊन त्यांना बोललो होतो व्याख्यान द्यायला. ते म्हणाले आय हॅपी म्हणजे आय एम टोटली हॅपी, माझा प्रॉब्लेम वेगळा आहे. मग तुम्ही कुठं बाहेर जाऊ इच्छिता का? हे सांगून काय मिळालं तर जाईन. नंतर पुढच्या वेळेला म्हणजे किर्लोस्कर कन्सल्ट जाईल का? हो जाईन ना. त्या किर्लोस्कर कन्सल्ट गेलं तिथं आश्चर्य गेलं, त्यांची तुमची कशी का ओळख झाली. म्हटलं ओळख झाली. किर्लोस्करमध्ये गेलं, तिथं मला टिकेकरांची फार मदत झाली. किर्लोस्कर कन्सल्टन्सीमध्ये आपण कुठल्या प्रकारची कामं केली सर? डॅम्सची कामं वगैरे ह्याच्या कॉन्ट्रॅक्टर किंवा काय त्यांनी म्हणजे
परंतु डिस्ट्रीब्युशन सिस्टीम म्हणजे कॅमेराला लागून जे मायनर्स होत्या मायनस फील्डच्या वगैरे त्याच्याकडं थोडासा लक्ष द्यायचं. एक कमांड एरिया डेव्हलपमेंट कडा. तर देशमुख साहेबांनी काय केलं की ही कडावरती हे सगळ्या ह्याची सर्वे करायचा आणि त्याचं प्लॅनिंग अप टू फील्ड करून द्यायचं आणि तो प्लॅन करायचं. तर ते काम मग आम्हाला गेलो सगळंही मिळालं आणि त्या कामाला मी गेलो. मग त्याच्यानंतर मग गोव्याला बरीचशी कामं अशी कामं मिळाली. सर आपण इराकला पण होता ना, इराक देशामध्ये. मी भंडाराला असताना तर इराक देशामध्ये आपल्याला संधी कशी काय मिळाली? इराकी कॉन्सुलेटचे एक हे आलं की तुम्ही इराकला जायला तयार असेल तर इंटरव्ह्यूला मुंबईला या. मुंबईला इंटरव्ह्यूला गेलो. त्याने मला सिलेक्ट केलं आणि त्यानंतर इराकला जायचं म्हणजे बगदाद आपल्याला म्हणजे ह्याचीच माहिती फक्त. मी 2-3 ठिकाणी चौकशी केली. जा म्हणाला, अवश्य जा म्हणाले. आम्ही गेलो बगदादला. कशी जागा मिळाली, पण वातावरण इतकं हे खराब. हीट म्हणजे हीट आणि कोल्ड म्हणजे कोल्ड. आणि हीट जेव्हा होती ना तेव्हा ते वारे यायचं, त्यावर धूळ यायची. घर जरी लॉक करून ठेवलं असलं ना तरी आत 1 किलोमीटरची धूळ यायची. संबंध हे आहे. आणि दुसरं इराकमध्ये आम्हाला प्रॉब्लेम झाला होता. 2 प्रॉब्लेम. एक म्हणजे तिथं साध्या गोष्टीही मिळायच्या नाहीत. साबण, अमकं तमकं हे ते. तर एकदा काय झालं की आम्ही गेलो. ही म्हणाली की दादा आपल्याला फ्रीज पाहिजे एखादा, तर छोटासा फ्रीज आणा. ठीक आहे म्हटलं, जातो आणतो फ्रीज काय. तर ते जातात आम्हाला एक इराकी माणूस भेटला. त्या हातात पिशवी होती. म्हटलं शिनू हादा, हे काय आहे? ते म्हणलं पोटॅटो आणलं. त्याला विचारलं कुठून आणले? ते सोसायटीमध्ये देतात. मग मी फ्रीजचा नाच सोडला आणि बटाटे आणखीन हे घेऊन आलो. ती खुश झाली. फ्रीज काय केव्हा घेता येईल म्हणाले. तर मी ज्या ऑफिसमध्ये होतो ते डॅम्स अँड रिझर्व्हायर्स म्हणून. तर त्यांचं ह्याच्या बॉर्डरला, सिरियाच्या बॉर्डरला एक डॅम होता. म्हणजे प्रपोज डॅम होता, रुतबा डॅम म्हणून. आणि काय ते नाला, साधे नाले ते अडवून का डॅम. तर तिथं माझी रेसिडेंट इंजिनिअरिंग झाली. ते होतं बगदादपासून 500 किलोमीटर. आता 500 किलोमीटर आणि तिथे गेल्यावर 10-12 दिवस राहावं लागायचं मला. इंडियन स्कूल तिथं उघडली होती. तिथं मेनल, राहुल, अमोलला त्यांनाही घातलं वगैरे. हे सांगतो अब्बास म्हणून होता. अब्बास तर पेन देतो का मला सही करायची, देतो तिला. अरे व्हेरी गुड पेन. त्यांनी घेतला माझ्या खिशात. इट इज युअर पेन. तुला आवडला ना म्हणा. आवडला घेऊन मोडका थोडं इंग्लिशमध्ये होते बोलतात. मग एके दिवशी त्याने शर्ट इतकं उत्तम घातला होता, पण माझं धाडस काय झालं नाही. तर शर्ट चांगला आहे म्हणाला. काढून द्यायला बसला तरी. चांगले लोक ट्रीटमेंट असं हे नव्हते. मुस्लिम, हिंदू काही नव्हतं. अजिबात नव्हते इराकमध्ये. पण ते डोलोमाइट फाउंडेशन होतं. म्हणजे कॅल्शियम कार्बोनेट सगळे. आणि असे वाळू बिळू असं काही नव्हतं. तर ते ग्राउटिंग करता एक ग्राउट के होल केलं, दुसऱ्या होलला भराभर जायचं त्यामध्ये. तर त्यामध्ये गंमत एकदा अशी झाली की ग्राउटिंग करता मी जाऊन पाहून आलो. इटालियन कॉन्ट्रॅक्टर होता, रोडी होतं, मला ऐकून माहिती असेल रोडी. तर त्या कॉन्ट्रॅक्टरने त्याचे इंजिनियर नेमले ते. आणि मी ते बघून आलो. एक पर्टिक्युलर होल अगदी नियरली 0 प्रेशरनं ते हे घेत होतं ग्राउट. मी आलो कॅरेव्हॅनवरती. ते इराकी इंजिनियर मला सांगायला, साहेब ते ग्राउट झालं बरं का म्हणाले. आईला म्हटलं मला संशय आला. मी आत्ता होतो तेव्हा 0 प्रेशरनं जात होतं आणि आता एकदम ग्राउट झालं. मग त्याला म्हटलं बघूया. मग त्याला म्हटलं काढ जरा पाईप काढ. पाईपला खाली बुच. हे इटालियन माणसानं. मग मी हे कळवलं आहे ना, त्या माणसाला ताबडतोब इटालियनला जायला सांगितलं आपण जलताड.
आणि नंतर पुढे मग प्राकृतिक राउटिंग चालू झालं. या सगळ्याच्यात व्हायचं काय की खाणं तिथं व्हेजिटेरियन काय नाही, रोटी, ड्राय रोटी, पुढं काय. मग ती मी ड्राय रोटी आणखीन टोमॅटो सॉस वगैरे असं हे घेऊन खायचो आम्ही. तर ते खाल्ल्यानंतर तेच 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 खाल्ल्यानंतर पोटात मला त्रास सुरू झाला. पोटात एक दिवशी जास्ती दुखायला लागला. मग मी बगदारला आलो. माझे एक मित्र बापट म्हणून होते, ते म्हणे आपल्याला डॉक्टरकडे जाऊ. प्रायव्हेट डॉक्टरकडे गेलो तेवढ्यात ताबडतोब म्हणाले जनरलला मोठ्या हॉस्पिटलने जावं तुम्ही. हां, त्या मोठ्या हॉस्पिटलने अब्बास म्हणून डॉक्टर त्याने पाहिलं. ते म्हणाले तुमचं अपेंडिक्सचं काहीतरी गडबड आहे, मला ते आत पाहिलं पाहिजे म्हणून. मी त्याला म्हटलं अरे बाबा मी 1-2 महिन्यात जाणार आहे इकडं इंडियाला परत, तेव्हा करू. 2 तास तुम्ही जगू शकणार नाही म्हणाला. मग ही म्हणाली करून टाकूया. मग ऑपरेशन केलं. तुम्हाला सांगतो 21 दिवस मी हॉस्पिटलने होतो तिथं आणि कसलाही त्रास नाही, एक्सेप्ट त्यांच्यातलं जेवण मला जात नव्हतं. त्यामुळे ही डबा घेण्याची वगैरे. आणि माझे 2 मित्र त्यांच्यासारखेच बापट म्हणून होते आणि एक देशपांडे म्हणून होते. तर ते देशपांडेंना सकाळी ड्युटी बसऱ्याची असायची 500 किलोमीटर परत. तर रात्री माझ्या तिथे झोपायचे, पहाटे 5ला उठायचे आणि बसऱ्याला जायचे रोज. असं तब्येत बरी झाली. नंतर मग बापटवर सगळं म्हणा आता युरोप काही पाहिलंच नाही आपण. मग आम्ही युरोपला जायचं ठरवलं. जरा शंकाच होती की तब्येत बरं नाही तर चला म्हणायला काही होत नाही. आम्ही काही झालं नाही ऑफकोर्स. मग इटली, नेदरलँड्स, इंग्लंड वगैरे असे 5-6 कंट्रीज आम्ही पाहिल्या आणि आलो. सर, जळगाव जिल्ह्यामध्ये गिरणा नावाचं एक धरण आहे मोठं. त्या धरणाच्या पायामध्ये काहीतरी एक मोठा प्रॉब्लेम झाला होता. तो प्रॉब्लेम आपण सोडवला, तर त्याबद्दल थोडं काही सांगाल का? एक गिरण्याचं पार्सल कटआउट करायचं होता आणि तिथे ग्राउटिंग करून त्याचं हे करायचं. ते ग्राउटिंग काय म्हणा, कारण काय कॉम्प्लिकेटेड स्ट्रक्चर, फाईन सँड वगैरे सगळं होतं. त्यामुळे ग्राउंड काही ठिकाणी जायचं, काही ठिकाणी जायचं नाही आणि परमॅबिलिटी तशी राहिली ती. तर जाते त्यावेळी ग्राउटिंग चेक करून तर त्यांच्याकडे काम केलं होतं. क्ले सिमेंट ग्राउटिंग, नंतर केमिकल ग्राउटिंग हे सगळं केलं आणि तिथं बरोबर परमॅबिलिटी सगळ्या लिमिटमध्ये आल्या, रिलीफ टाकल्या. मी अजून जाता ते चांगलं आहे. आणि पुन्हा काही डॅमच्या बाबतीत तुम्हाला माहिती आहे का, अपस्ट्रीमला आपण सील्ड पॉकेट आपोआप तयार होत असतो. चांगलं. शासकीय सेवेत असताना आपण रुड़की युनिव्हर्सिटीमध्ये ME केलं. किस्सा आहे भोसला 5 प्रोफेसर भरत सिंग. भरत सिंग इराकला आले, कधी हिंदूला आले तर माझ्या घरी सुधारायचे. आणि तिथं मी 3रा नंबर माझा आला. चांगले मार्क पडले. आणि एवढे वर्ष फील्डवर काम करून अजून जरा स्टडी करायची ताकद होती. त्यामुळे तो रुकीचे दिवस छान गेले माझे. आता आपण खूपच छान माहिती दिली, आपल्या जीवन प्रवास आपण उलगडून दाखवला. तर आता हे 91 वर्षाचे झाल्यानंतर आपल्याला मागे वळून पाहताना काय वाटतं? पण मी तुम्हाला सांगू नाही, काही कुठलेही ठिकाण किंवा कुठलेही लोक यांचा मला वाईट अनुभव नाही आला. खूप खूप धन्यवाद सर. आपण आपल्या जीवनाचा प्रवास उलगडून दाखवला आणि आम्हाला खूप छान माहिती दिली. त्याबद्दल परत एकदा आपले आभार. धन्यवाद सर. गिरणा धरणाचा पाया, भंडारदरा धरणाचा पुनर्जन्म आणि आता माती याविषयी सरांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहे. आता ते स्वतःचं आत्मचरित्र लिहिणार आहेत. या 92व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा. अशाच ऋषितुल्य अभियंत्यांच्या अनेक मुलाखती पाहण्यासाठी आपण कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.